अंगभूत अशा पैसे एक वैशिष्ट्य त्या निमित्त राहू शकतं. तुम्ही धनंजयजी सांगितलं की विधिमंडळाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यायला तुमच्यावरती सोपवली. आदरणीय पवार साहेबांनी विश्वासाने सोपवली. या विरोधी पक्ष नेतेपदावरती विधान परिषदेच्या पवार साहेबांनी दीर्घकाळ काम केलं, काही कालावधीमध्ये काम केलं. आदरणीय बुर्डो साहेबांनी विधान परिषदेमध्ये काम केलं. त्याच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या खात्यावरती जेव्हा टाकली, त्या महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न सहज करता सोडवून जातील अशा पद्धतीने महाराष्ट्राने देशामध्ये एक त्यांचं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं. धनंजयजी हा अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगतोय, दादांची आणि साहेबांची निवड अत्यंत योग्य होती. माझा कदाचित 25 वर्षाच्या संसदीय कामाचा अनुभव असेल, पण आज विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्यापेक्षा सरळ तुमची कामगिरी आहे याचा आवाज सरकारला प्रत्येक बाबतीवरती साऱ्यावर राहण्याचं काम धनंजय मुंडे त्या ठिकाणी करतात. आणि सभागृहामध्ये कुठल्याही प्रश्नावरती उभा झाल्यानंतर धनंजय मुंडे आपलं का होईल याच्या शासनकतेमध्ये सत्तारूढ पक्षावरती वापरती बसलेले सर्वांच्याच मनामध्ये एक त्यांची धडकी त्या ठिकाणी भरत असते बेधाडकपणाने. पण जे वाजवी असेल ते, जे खरं असेल तेच परिणामकारकरित्या आपला प्रभावी वक्तव्य त्या ठिकाणी आज मुंडे साहेब धनंजयजी तुमची भाषण त्या ठिकाणी इतक्या उत्तम पद्धतीने गाजली आहे. मला एक निश्चितपणाने राहतो जिल्ह्याचा मतदार सुद्धा खूप सुविधा आणि सतर्क आहे. त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव सुद्धा निश्चितपणाने आहे. भवितव्याची चाऊल मनामध्ये ठेवत आपण सर्वांनी घेऊन धनंजयच्या पाठीमागे या शहरातली ताकद पूर्णपणाने उभी करावी एवढी नम्रतापूर्वक विनंती आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. उभं राहिलेलं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नाट्य मंदिर, उभी राहिलेली प्रशासकीय वास्तू, या प्रशासकीय वास्तूतून या नगरपालिकेमधल्या सर्व सामान्य नागरिकांना आता जे काही सरकार दरबारी घडतंय तशी वागणूक न देता येणारा प्रत्येक नागरिक माझा नागरिक आहे मनोभूमिकेतून त्या सर्व नागरिकांना न्याय देण्याची प्रक्रिया पुढच्या काळामध्ये अखंडपणाने घडत राहावं, राष्ट्रवादीचा तिरंगा त्या ठिकाणी फडकत राहावं अशा सदिच्छा शहर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. दसऱ्याच्या मोहरमच्या शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज. सर्वात जास्त कामं त्या ठिकाणी झालेली, सर्वात जास्त इमारती झालेल्या, सर्वात चांगले कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी झाले. लातूरला एवढं सगळं मोठं शहर असताना रेल्वेने पाणी आणावं लागलं. ही वेळ माझ्या परळीच्या जनतेवर येता कामा नये याबद्दलचा प्रयत्न धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नगराध्यक्षांनी सगळ्या टीमनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अजूनही खूप काही चांगली कामं मी नेहमी सांगत असतो. जिथं जे चांगलं असेल, आज सभागृह देखील बघितलं, मला वाटतं 600 का 700ची कॅपॅसिटी आहे. अतिशय चांगल्या प्रकारे एअर कंडिशन आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं विनंती की उद्याच्याला छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंडे साहेबांच्या नावाने इथं उघडलेल्या सभागृहामध्ये ज्यावेळेस आपण जाल त्यावेळेस ते आपल्या सर्वांचं आहे. उगीच कुठंतरी 5 दिवशी झोंबू नका, कुठं कधी काहीतरी तंबाखू मारताना काहीतरी तुला तिकडे लावू नका. कधी कधी काहींना काय वाटतं कुणा गुबगुबीत खुर्ची दिसली तर उगीच ब्लेड मारायचं. काय आपल्याला मिळतं त्याच्यात? काहीतरी तिथं हृदय काढायचं, हाड काढायचा, अंकात तामका सायरा, त्याच्यामध्ये आरशा तसलं काही काढायच्या भानगडीत पडू नका. ते चित्रपटातच बघायला बरं वाटतं. प्रत्यक्षात जग फार वेगळं आहे. निर्व्यसनी राहावा आणि हे आपल्या सर्वांचं सभागृह आहे. उद्याच्याला कधी आम्ही मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या सभागृहामध्ये आलो तर आज ज्या पद्धतीनं सभागृह बघितलेलं आहे तशाच पद्धतीनं पुढं पण तुम्ही ते सभागृह चांगलं ठेवलं पाहिजे. हे तुमच्या सर्वांचं आहे. तुम्हाला कायमचं चांगल्या प्रकारची नाटकं तिथं पाहायला मिळणार आहेत, चांगली व्याख्यानं ऐकायला मिळणार आहेत, चांगले कार्यक्रम हे तुम्हाला त्याच्यातनं घेता येणार आहेत. आणि म्हणून हे सर्व आपलं आहे ही आपलेपणाची भावना परळीच्या प्रत्येक माणसाने मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं माझ्या नगर परिषदेच्या सगळ्या सहकारी मित्रांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं जे काही काम केलेलं आहे त्याला मनापासून साथ. उद्याच्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर आम्ही हे सगळे नगराध्यक्ष आणि बाकीचे सगळे नगरसेवक नगरसेविका उभे करणार आहोत.
त्याच्यामध्ये काही तरुणांना पण संधी मिळणार आहे, काही नव्या चेहऱ्यांना, महिलांना संधी मिळणार आहे, काही अनुभवी लोकांना पण संधी मिळणार आहे. अशा पद्धतीनं आणखीन आपल्याला चांगल्या प्रकारचा विकास करून घ्यायचा आहे. त्याबद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो. आज आपल्या स्थानिक विकास निधीतून परळी शहरातील माधवबाग भागातील लुंबिनी नगर बौद्ध विहार राजपूत धोबी समाजासाठी राष्ट्रीय संत कार्यक्रमाच्या सुरुवातीस नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेच्या वतीने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंदूलाल बियानी व तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट गोविंद फड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना नगरपालिकेच्या कामाचा व विकासाचा लेखाजोखा नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी मांडला. नगरपालिकेच्या विकासासाठी सर्व कामे पूर्ण करून घेण्यात प्रचंड मेहनत घेणाऱ्या मुख्याधिकारी डॉक्टर बी.डी. बिक्कड, नगर अभियंता आर.एस. बेंडले यांच्यासह गुत्तेदार व अभियंत्यांचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. नगरपालिका भव्य इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. परळी येथे सुरू असलेल्या श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सवात बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकरांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारी गीतं सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड, ज्येष्ठ नेते धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, माधव ताटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, पंडित झिंजुर्डे, रमेश गायकवाड, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक गणपत बनसोडे आदी उपस्थित होते.